नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। अहमदपूरमध्ये महिलेस छेडछाड, आरोपी विरुद्ध अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल। अहमदपूर शहरातील भाग्यनगर परिसरात एका महिलेसोबत छेडछाड करत जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लाला काजी, इरफान व अहमद सर्व राहणार भाग्यनगर यांच्या विरुद्ध भादवी कलम 79, 352, 361 कंसात 2 तसेच अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम 3 कंसात 1 W 3 कंसात 2 कंसात 5 3 कंसात 6 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। प्राप्त माहितीनुसार आणि पीडितेच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलिसांनी लाला काजी व इतर आरोपींनी मिळून फिर्यादी संध्या राणी संजय केंगार वय वर्ष 30 राहणार शिवनगर धाराशिव व तिची लहान बहीण गल्लीतील दुकानाहून घराकडे जात असताना आरोपी हा गल्लीतील लोखंडी पोल जवळ थांबून जोरजोराने सिटी मारू लागला व नंतर फिर्यादी घराकडे गेली आणि सदरील घटना घरी सांगितली। तेव्हा फिर्यादीचा भाऊ वरील आरोपीला विचारण्यासाठी गेला असता त्यानं तू कोण आहेस असे म्हणून शिवीगाळ करू लागला। तू जर माझ्या नादी लागलास तर तुला व तुझ्या परिवाराला जिवंत ठेवणार नाही, खतम करून टाकतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली व आरोपी फिर्यादीच्या घराच्या बाजूला डांगे यांच्या वट्ट्यावर बसून नमूद आरोपी सोबत इतर दोघे जण बसून संगनमत करून आरडाओरड करू लागला। या कृतीमुळे महिलेचा विनयभंग, वाईट हेतूने सिटी वाजवणे, जीवे मारण्याची धमकी, जातीवाचक शिवीगाळ आदी जाणीवपूर्वक केलेल्या कृतीबद्दल वरील युवकाविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 18 एप्रिल रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खर्डे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर हे करत आहेत। पोलिसांनी सदरील घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध मोहीम सुरू आहे। या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज।